नवापूरमध्ये रंगावली मातेचा मान सन्मान, गंगा दशहरा सप्ताहानिमित्त भव्य गंगा आरती व नदी स्वच्छता अभियान उत्साहात, पर्जन्य सूक्त पठणातून पावसासाठी प्रार्थना, 1700 भाविकांची उपस्थिती। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिक यांच्या पर्यावरण प्रकृती विभागातर्फे गंगा दशहरा सप्ताहानिमित्त नवापूर शहराच्या इतिहासात प्रथमच रंगावली मातेच्या मान सन्मानार्थ भव्य दिव्य गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले। शुक्रवार दिनांक 22 मे रोजी रात्री 8 वाजता श्री रंगेश्वर महादेव मंदिर, करंजी, ओवारा, नई होंडा येथे झालेला हा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरण जनजागृतीचा कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला। परमपूज्य गुरु माऊली यांच्या आज्ञा व आशीर्वादाने तसेच आबासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यासह देशभरात 17 मे ते 25 मे दरम्यान गंगा दशहरा सप्ताह साजरा करण्यात येत असून विविध ठिकाणी नदी स्वच्छता अभियान राबवले जात आहे। त्याच पार्श्वभूमीवर नवापूरमधील जीवनदायिनी समजल्या जाणाऱ्या रंगावली नदीच्या सन्मानार्थ हा उपक्रम आयोजित करण्यात आला। रंगावली माता ही नवापूर शहर व तालुक्याची तहान भागवणारी प्रमुख नदी मानली जाते। या नदीबद्दल जनमानसात श्रद्धा निर्माण व्हावी, नदी संवर्धनाचे महत्त्व पटवून द्यावे आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा या उद्देशाने गंगा आरतीसोबत नदी स्वच्छता अभियानही राबविण्यात आले। कार्यक्रमादरम्यान पर्जन्य देवतेला प्रसन्न करण्यासाठी सामुदायिक स्वरूपात पर्जन्य सूक्त पठण, महामृत्युंजय मंत्र जप, श्री स्वामी समर्थ मंत्र जप तसेच श्यामबाबा मंत्र जप करण्यात आला। यावेळी उपस्थित भाविकांनी सामूहिकरित्या नदी स्वच्छता व पर्यावरण संरक्षणाची प्रतिज्ञाही घेतली। या कार्यक्रमात सुमारे 1500 ते 1700 भाविक सहभागी झाले होते। या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून नंदुरबार जिल्ह्याच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ रजनी शिरीष कुमार नाईक, नवापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, प्रसिद्ध CA नरेंद्र अग्रवाल, कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक विजय मावची व दीपमाला मावची, नगरसेविका उर्मिला आगळे, राजू आगळे, नगरसेवक शिरीष प्रजापत, विश्व हिंदू परिषद उपजिल्हा प्रमुख मनोज अग्रवाल, दुर्गाशक्ती जिल्हाध्यक्षा नीतू शर्मा, सुधीर निकम, शंकर दर्जी आदी मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते रंगावली मातेचे विधिवत पूजन करून तिचा मानसन्मान करण्यात आला। संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता। दीप प्रज्वलन, मंत्रोच्चार आणि गंगा आरतीच्या नयनरम्य दृश्याने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्र, दिंडोरी प्रणित, नवापूर, विविध धार्मिक संघटना, शिवभक्त, धर्मप्रेमी, निसर्गप्रेमी तसेच श्री स्वामी समर्थ युवा सेवेकरांनी विशेष परिश्रम घेतले। या उपक्रमामुळे धार्मिक श्रद्धेसोबतच नदी संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली।